सिर्फ राम ही राम होगा। सिर्फ रवी जी 33 महिन्याची सरकारमध्ये जेव्हा उद्धव ठाकरेजींची सरकार होती, या जिल्ह्यामध्ये दोन मिनिस्टर होते। किती? एक माझी नणंदबाई कॅबिनेट मिनिस्टर, नणंदबाई मिनिस्टर कॅबिनेट, आणि दुसरे माझे मोठे बंधू, माझे मोठे भाऊ दादा, ते राज्यमंत्री होते। आणि त्यावेळी 33 महिन्याची सरकारमध्ये अमरावतीमध्ये पहिल्यांदा मी 12 वर्षामध्ये पहिल्यांदा वाद होताना आणि राईट्स होताना एकमेकाचे समाजामध्ये भांडण लावण्याचं काम या जिल्ह्यामध्ये कोणी केला असाल तर ते 33 महिन्याची सरकारमध्ये या दोन्ही कॅबिनेट आणि राज्यमंत्री असताना हे सगळी गोष्टी माझी अमरावतीमध्ये घडली। सगळ्यांना आठवतं उमेश कोल्हे प्रकरण? आठवतात काय? किती लोकांना उमेश कोल्हे प्रकरण आणि उमेश कोल्हेंचे योगदान, आपले समाजाला घेऊन आपले धर्माबद्दलचे प्रेम, जे आदर, जे प्रचार प्रसार ते करत होते म्हणून त्यांच्या गळात कापण्यात आलं, तेव्हा बेरेहमीने त्यांना मारण्यात आला। आणि तेव्हा हा दोन्ही मिनिस्टर माझी नणंदबाई आणि माझे मोठे दादा यांनी म्हटलं पोलीसवाल्यांना फोन करून की म्हणे तुम्ही काहीच करू नका, फक्त चोरीचा केस म्हणून एक केस दाखल करून हा सोडून द्या आणि चौकशी लावून घ्या, त्याच्यानंतर कोणालाही अटक करू नका। अरे मी माझे नणंदबाईला आणि दादाला सांगते, तुम्ही कॅबिनेट मंत्री असताना आमचे हिंदू विचारवर चालणारे जे लोक होते त्यांना जेव्हा लोक त्यांचा गळा कापून चालत होते तेव्हा तुम्ही तुमचे राजनीती पोळ्यात शेकत होते। अरे नवनीत राणा विचारधारासाठी काम करणारी आहे। आता कोणताही कोल्हे प्रकरण माझी अमरावतीमध्ये आम्ही होऊ देणार नाही, एवढा शब्द मी माझ्या लोकांना देते। माझी अमरावतीमध्ये लोक म्हणतात की मेलघाटची नवनीत राणाला खूप प्रेम आहे। हा, मला खूप प्रेम आहे। माझे आदिवासी, गवडी समाज, गवळण समाज, मागासवर्गीय समाज जेवढाही मेलघाटमध्ये राहते त्यांना त्यांची प्रत्येक फॅसिलिटी मेलघाट पर्यंत पोहोचली पाहिजे, त्याकरिता नवनीत राणा त्यांच्यावर प्रेम करते। माझे गोरगरिबांच्या डोक्यावर छत झाली पाहिजे, त्याकरिता नवनीत राणा महिलांसोबत प्रेम करते। महिलांना, प्रत्येक महिलांना घर भेटले पाहिजे, त्याकरिता इथून ते केंद्र आणि राज्यापर्यंत आम्ही पाठपुरावा करत आहे। आणि आमच्या मोदीजीने त्या दिवशी सभामध्ये स्पष्ट सांगितलं की एकही महिलांना बेघर आम्ही राहू देणार नाही आणि येणारे भविष्यामध्ये 3 कोटीपेक्षा जास्त महिलांना त्यांचे डोक्यावर छत भेटणार, ती सरकार आपल्याला हवी आहे। बरेचसे लोक येतात आहे, बोलतात आणि चालले जातात आहे। हा काही नगरसेवकचे इलेक्शन नाही आहे, हा काही ग्रामपंचायतचे इलेक्शन नाही आहे, हा काही विधानसभाचा इलेक्शन नाही आहे, हा काही एमएलसीचा इलेक्शन नाही आहे। हे इलेक्शन देशाकरिता खूप महत्वाचं आहे। अरे असेही सरकार आम्ही पाहिले की 33 महिन्यामध्ये जेव्हा मी बोलली हनुमान चालीसा पठण करतो म्हणून तर मला जेलामध्ये टाकलं, मुंबईचे जेलमध्ये टाकलं। तर मी त्यांना प्रश्न करते, हनुमान चालीसा मुंबईमध्ये वाचायची नाही तर पाकिस्तानमध्ये वाचायची काय? देखो ये भी पॉसिबल है बरं। पाकिस्तान में भी हनुमान चालीसा पठन करना ये संभव है, क्योंकि जब तक रहेगा मोदी जी, जब रहेंगे अमित शाह जी, तो पाकिस्तान में भी, और पाकिस्तान को ठंडा करने का काम भी सिर्फ यही 2 व्यक्ति ने किया है। जब से मोदी जी और अमित शाह जी ये देश में है तब से पाकिस्तान की आवाज देश में नहीं आई है, भारत में नहीं उनकी आवाज चलने दी हमारे मोदी जी ने और अमित शाह जी ने। तो आने वाले समय में इस देश में और आजू बाजू के देशों में भी सबसे ज्यादा जोर पाकिस्तान पे रहेगा कि पाकिस्तान में आने वाले समय में हमारा हनुमान चालीसा
वो हो सकता है तो अमित शाह जी के वजह से 370 जब कलम लगाया था तो ओबीसी ने बोला कि 370 हटा ही नहीं सकता, 370 को हटा ही नहीं सकते, 370 हटा तो खून की नदियां बहेंगी। ना ही अमित शाह जी ने खून की नदियां बहने दी, ना ही अमित शाह जी ने कश्मीर के लोगों को प्रॉब्लम में आने दिया। जो पत्थरबाजी होती थी उसे भी रुकाने का काम अगर कोई इस देश में किया है तो हमारे देश के गृह मंत्री ते अमित शाह जींनीच केला आहे। कोणामध्येही एवढी दम नव्हता की 370 हटू शकला असता। अरे काश्मीर हा भारताचा अंग आहे, ज्याला जोडण्याचं काम या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आणि आमचे देशाचे आदरणीय गृहमंत्रीजींनी केला आहे। मी माझ्या जिल्ह्यासाठी एवढीच विनंती करेन, जेवढेही नेते देवेंद्र फडणवीस जी, आमचे एकनाथ शिंदे जी, अमित शाह जी, येणाऱ्या भविष्यामध्ये मी माझ्या लोकांना, गोरगरिबांना ज्यांच्या हाती रोजगार नाही त्यांना एवढाच शब्द देते की हे 2024च्या इलेक्शन तुमचे अमरावतीकरांसाठी, आपल्या अमरावतीकरांसाठी, आपली येणारी पिढीसाठी, आपले शेतकऱ्यांसाठी, आपले शेतमजदूरांसाठी, आपले बेघर असणारे महिलांचे डोक्यावर छत आणण्यासाठी हा इलेक्शन खूप महत्त्वाचा आहे। किती लोकांना असं वाटते की 2024 मध्ये परत आमच्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी बनले पाहिजे, त्यांनी हात वरती करून सांगा मला। मोदी की गारंटी है, मोदी जी की गारंटी है कि महिलाओं के सर पे घर मिलेगा। मोदी जी की गारंटी है कि इस देश में रहने वाला युवा जो बेरोजगार है उनके हाथों में रोजगार मिलेगा। मोदी जी की गारंटी है कि किसान को सम्मान निधि से लेकर नुकसान भरपाई से लेकर हर वो मदद की जाएगी जिससे किसानों को आने वाला भविष्य उनका मजबूत होगा। मोदी जी की गारंटी है कि आदिवासी क्षेत्र में रहने वाले मेरे भाई बहनों को उनके घरों में व्यवस्थित लाइट और पानी पुरोठा ये हो, ये मोदी जी की गारंटी है। अरे मोदी जी के गारंटी पे क्या आप प्रश्न चिन्ह उठाते हैं? देश में जब फक्त 72 एअरपोर्ट होत्या तर आज 10 वर्षामध्ये त्याला 150 एअरपोर्ट बनवण्याचे काम आमच्या देशाचे प्रधानमंत्रींनी केलेलं आहे। या मुंबई महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जेव्हा फक्त 5 मेट्रो चालायची, आज तिथे 20 मेट्रो पेक्षा जास्त कनेक्टिव्हिटी आमच्या या देशामध्ये झालेली आहे। 0 वंदे भारत होत्या, आज ते 11 भारत वंदे भारत पेक्षा जास्त वंदे भारत ट्रेन आपल्या पूर्ण देशामध्ये चालू आहे। 450 फक्त गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज 75 वर्षामध्ये होत्या, आज 700 पेक्षा जास्त गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आमच्या देशामध्ये निर्माण झालेले आहे। इन्फ्रास्ट्रक्चरची गोष्ट करत आहे, इन्फ्रास्ट्रक्चर 10 वर्ष, अरे एवढा मोठा गड्डा पाडला ना म्हणा 75 वर्षामध्ये काँग्रेसनी, किती मोठा गड्डा पाडलाय। शेतकऱ्यांना मागे ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर हे काँग्रेस सरकारने केली आहे। मोदीजीने तर त्यांचा सन्मान वाढवण्याचं काम या देशामध्ये केलं आहे। जेवढे माझे शेतकरी शेतमजदूर लोक इथे उपस्थित आहे, तुम्ही काळजी करू नका, कारण त्या दिवशी देवेंद्र फडणवीसजींनी एक शब्द आम्हाला दिलं की जेवढे लोकांचं नुकसान झालं आहे अवकाळी पावसामुळे आणि संत्र्याचं, कपासचं, सोयाबीनचे जे भाव आम्ही दोन्ही वस्तूसाठी भेटत नाही त्याच्याकरिता आपण 4000 कोटी रुपये साइड मध्ये ठेवले आहे। ज्या दिवशी आचारसंहिता संपन त्या दिवशीपासून त्याचं वितरण आपण सुरू करणार आहे। ते शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहणारी सरकार म्हणजे आमची देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवारांची सरकार जे राज्यामध्ये आहे ते पाठीशी आहे। पण त्याच्या सोबत या देशावर बसलेले आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ज्या पद्धतीने प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्याची काळजी करत आहे, त्याकरिता आपण सगळ्यांना मतदान देशाचे हिताकरिता करायचं आहे। करायचं आहे की नाही?
सभी को पानी पिलाओ भाई। पहिले माझे लोकांना पाणी पाजा, मग जेवढे ऑपोजिशनचे लोक आहेत हे लोक त्यांना पाणी पाजतील। आणि मी आपल्याला फक्त माझे मायबापांना, सगळ्यांना, महिलांना, माझे युवक मंडळीला, बुजुर्गांना एवढीच विनंती करीन की या मतदारसंघाची लेक आणि या मतदारसंघाची सून म्हणून गेल्या एवढे वर्ष मी संघर्ष करत आहे। 5 वर्ष या जिल्ह्याचे लोकांची मी मान खाली होऊ दिली नाही आणि एवढा शब्द मी नक्की देते एक सून म्हणून की येणारे 5 वर्ष सुद्धा मी माझे लोकांची मान खाली होऊ देणार नाही। एवढा शब्द मी माझे मतदारांना, माझ्या परिवारांना, माझे सासरवाडींना एवढा शब्द मात्र मी नक्की देते। आणि किती लोकांना वाटते की मी 2024 परत एकदा खासदार म्हणून त्या पार्लमेंट रिप्रेझेंट केलं पाहिजे, त्यांनी हात वरती करून मला आशीर्वाद द्या। जब तक खून में ये भगवा है, जब तक खून में ये भगवा है, नवनीत राणा किसी के सामने झुकने वाली नहीं है। आणि लोक काही म्हणतात की कोणी कॉम्पिटिशन आहे, जोपर्यंत या भगवाचा रंग फिका पडत नाही तिथपर्यंत या भगवासमोर कोणाचाही रंग चढू शकत नाही। म्हणून आपल्याला मी सगळ्यांना विनंती करीन की ही लढाई नवनीत राणाची नाही, ही लढाई आमचे विचारधारांची लढाई आहे। ही लढाई नवनीत राणाची नाही, ही लढाई या देशाचे हिताकरिता आहे। ही लढाई नवनीत राणाची नाही, ही लढाई या देशाचे शेतकऱ्यांचे हिताकरिता आहे। ही लढाई नवनीत राणाची नाही, ही लढाई या महिलांच्या डोक्यावर छत आणण्याकरिता आहे। ही लढाई नवनीत राणाची नाही, ही लढाई या देशाच्या युवकांचे रोजगारासाठी आहे। ही लढाई तुमची आणि माझी नाही, या देशाचा हिंदुस्तान नाव आज शेवटचे टोकापर्यंत जिवंत राहायला पाहिजे। ही लढाई त्याकरिता आहे। म्हणून आपल्याला सगळ्यांना मी नम्रपणे विनंती करते की येणारे 26 तारीख आपल्या सगळ्यांना आपला जोर लावून मेजॉरिटी वोटनी आपण सगळ्यांनी मतदान करावी। आणि जेवढेही महायुतीचे जेवढेही पदाधिकारी, नेते सगळे या मंचावर उपस्थित आहे, सगळ्यांचे मनापासून मी धन्यवाद करते की आपले उपस्थितीने आम्हाला खूप मोठा धीर भेटते की आम्ही ज्या महायुतीचे उमेदवार म्हणून या क्षेत्रामध्ये मी लढत आहे, पहिल्यांदा कमळ हा सिंबल आमच्या अमरावतीमध्ये आला आहे आणि त्याच्या सोबत आपण सगळे ताकदीने काम करत आहे। त्याच्यासाठी सगळ्यांचे मनापासून मी खूप खूप धन्यवाद करते। आणि एकदा जय श्रीराम, अरे जय श्रीराम। सिंबलचा नंबर काय आहे? माझ्या देशाचे प्रधानमंत्रीचा नंबर एकच, देशाचे प्रधानमंत्री एकच नंबर, माझी अमरावतीकर। आणि अमरावतीच्या विकासाचा नंबर, आपले कमळाचा मत कोणत्या नंबरवर होणार आहे? खूप खूप धन्यवाद। आणि सगळे पत्रकारांचाही मनापासून खूप खूप धन्यवाद करते। पोलीस डिपार्टमेंट सगळी उन्हात तानात सिक्युरिटी देतात, त्यांच्याही डिपार्टमेंटच्या प्रत्येक व्यक्तीचा मनापासून खूप खूप धन्यवाद करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।